ba 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 siara katana ralio rafara bishikatara la le 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 le. Hura ba 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 she bere 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 bere. Hura ba 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 siara la le katara lio rafara bishikana la le 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 be siara la la le 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 le. Hura ba 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 she bere 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 be siara la katara lio rafara bashiora la le 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 le. Hura ba 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 siara la la katana rio rafara beshiana la kala la le 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 le. Hura ba 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 siara la le 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 beshiora katara lio rafara besiara la le 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 le. Hura ba 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 shiara la le 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 besiana la katara lio rafara beshiara la bara 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 bara. Hura la le 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 bere 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 besiana katara lio rafara beshiora la le 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 le. Hura ba 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 siara la le 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 be shikora tara la le le be siana ra la la le 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 le. Hura ba 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 shiara la le 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 be siara la 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 katara li ura fara be shiara la le 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 le. Hura ba 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 siara la la le 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 be shikana katara la le 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 be siara ra 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 la le 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 ले ले. धन्यवाद देते अब्बा बाप्पा. आजचा सुंदर असा दिवस दिल्याबद्दल पिता मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते अब्बा बाप्पा, कारण तुम्ही युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या बरोबर आहात. म्हणून पिता मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते अब्बा बाप्पा, कारण पिता इथे बोलणारी मी नाही तर तुझा पवित्र आत्मा माझ्या मुखाद्वारे बोलणार आहे. व पिता मी धन्यवाद देते, कारण मला ठाऊक नाही या ठिकाणी कोणाला कशाची गरज आहे, पण पिता तू आमची सर्वांची हृदये जाणतोस व तुला ठाऊक आहे या क्षणी आम्हाला कशाची गरज आहे व तू आम्हाला तेच शिकवलं आहेस. म्हणून मी तुझे आभार मानते. धन्यवाद देते अब्बा बाप्पा, की तू पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला जे काही शिकवलं आहेस त्याचं बीज आमच्या हृदयाच्या चांगल्या जमिनीत पडून त्याला 30 पट 60 पट व 100 पट पीक आलं आहे. व मी धन्यवाद देते पवित्र आत्मा, तुम्ही आता पण आम्हाला एकदम सोप्या रीतीने व सरळ भाषेत शिकवल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते पवित्र आत्मा, तुम्ही माझ्या मुखाचा, माझ्या जिभेचा, माझ्या शब्दांचा व माझ्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते अब्बा बाप्पा, व मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन आमेन आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. झोप आली आहे? कोणाला झोप आली आहे? हालेलुया. मग आपण काय शिकत होतो? अविनाशी बीज आणि नाशवंत बीज. मार्क अध्याय 4 वचन 1 लाव. वाचा. पुन्हा तो समुद्र किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला. तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला. म्हणून तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते. मग पुन्हा तो समुद्र किनाऱ्यावर काय देऊ लागला? शिक्षण देऊ लागला. आणि शिक्षण कोण देऊ शकतो? जो टीचर असतो तो दुसऱ्यांना शिकवतो की नाही? मग पहिला तो टीचर कुठे ना कुठे शिकला असेल, तेव्हाच तर तो दुसऱ्यांना शिकवतो. मग आपण काल काय बघितलेलं की आपल्याला जे बीज भेटत आहे तेच आपल्याला दुसऱ्यांना पण द्यायचं आहे की नाही? स्वतःची शाळा उघडायची आहे की नाही? म्हणजे आता जर मला
माहित पडलं की धन्यवाद येशू, तुला बसलेल्या मारानी मी बरीच झाली आहे. आणि हे वचन मी माझ्या जीवनात वापरलं, हे बीज मी माझ्या हृदयाच्या जमिनीत पेरलं आणि त्याला काय आलं? फळ आलं. मग जेव्हा ते मी वापरलं, त्याचं फळ माझ्या जीवनात आलं की नाही? मग आता तेच मी माझ्या जे शेजारी आहेत, जी काय बोलतात, संबंध, जे नातेवाईक आहेत, ज्यांना गरज आहे, मी आता त्यांना देऊ शकते की नाही? कारण ते आता माझ्याकडे आहे, तेच आता मला कोणाला द्यायचं आहे की स्वतःकडेच ठेवायचं आहे? मग आता एक प्रश्न विचारते की तुमच्या जीवनाचा उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्टाला काय बोलतात? नाही, गोल. गोलला काय बोलतात? ध्येय. ध्येय काय आहे? काय ध्येय काय आहे? नाही, तुमच्या जीवनाचा ध्येय काय आहे? का आपण इथे येऊन का शिकत आहोत? मला काय करायचं आहे? दुसऱ्याला जाऊन काय सांगायचं आहे? जशी मी बंधनात होती, जशी मी कर्जामध्ये होती, आजारामध्ये होती, आणि जेव्हा मला ते प्रभूचं बीज भेटलं आणि जे मी माझ्या जीवनात पेरलं, त्याला खत पाणी घालून 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 त्याला एक दिवस फळ आलं. मग तसंच तेच फळ जाऊन आता मला दुसऱ्यांना द्यायचं आहे की नाही? जे कर्जामध्ये आहे त्यांना आपण मदत करू शकतो की नाही? तेच बीज देऊ शकतो की नाही? जे आजारी आहेत, जे तुटलेले आहेत, जे कमजोर आहेत, त्यांना आपण हे बीज देऊ शकतो की नाही? मग आता माझं काम काय आहे? जे माझ्याकडे आहे तेच, जर एक व्यक्ती जरी भेटला त्याला मी हफ्त्यातून सांगू शकते की नाही? आणि काल आपण जसे शिकलो की मला दिवसाला 24 तास आहेत की 23? 23 आहे की 24? 24 तास आहेत, पण त्याच्यातला 1 तास मला कोणाला द्यायचा आहे? कोणाला द्यायचा आहे? मग मी दिवसाला नाही, पण हफ्त्याला की महिन्याला एक नाही तर 2 व्यक्तीला तरी वचन सांगू शकते की नाही? जसं तुमचं जीवन बदललं तसंच दुसऱ्याचं पण बदलू शकते की नाही? की आपल्याकडेच ठेवायचं आहे? पण असा प्रश्न येते का की कसं सांगू, तो मला काय बोलेल, लाज वाटते, असे प्रश्न नाहीये? मग काय करता? काय? पण लाज वाटते की नाही? आता माईक मध्ये तरी सोडा, इथे पण बसायला रिव्हिजन मध्ये काय विचारलं तर काय होते? वाटते की नाही वाटत? नाहीतर उत्तर मला येते, द्यायचं आहे, पण लोक काय बोलतील? काय बोलतील जर मी चुकली तर? जर माझं उत्तर चुकीचं असले तर मला सर्व हसतील, मी कशी काय उभी राहून विचारू? मग ते काय आहे? प्रभूने सांगितलं की सुवार्थ सांगायला लाज धरा. आता उदाहरण देते की तुमच्याकडे एक शॅम्पू आहे. शॅम्पू माहित आहे? केसांना लावतात तो शॅम्पू आहे, आणि तुम्ही तो वापरला आणि तुम्हाला कळून आलं की ह्या शॅम्पूने माझे केस तर गलायचे स्टॉप झाले आणि मस्त लांब लचक झाले. मग आता हा शॅम्पू जर तुमची मैत्रीण आहे
तिचे केस जर गळत असतील तर तुम्ही तिला सांगणार नाही का? मग त्याला ते सांगायला लाज धरणार? मग वचन सांगायला कशाला लाज धरता? सर्व बिल त्याच्यावरच फाडायचं. म्हणजे मी माझं सांगते की पहिला मी अशीच होतो की काहीतरी सांगायचं असेल कुठल्या तरी गोष्टीविषयी की हे साबण लाव, हे मस्त आहे, याचा सुगंध मस्त येतो. जर असं काही सांगायचं असेल त्याला लाज नाही वाटत. पण जेव्हा प्रभूचं जे वचन आहे, जे जिवंत आहे, जे सार्वकालिक आहे, ते सांगायला मग मला लाज कशाला वाटली पाहिजे? आणि लाज काय आहे? भावना आहे की दृष्टात्मा आहे? दृष्टात्मा आहे की नाही? मग दृष्टात्मा कोणाकडून आहे? मग त्याला कशाला ठेवायचं? प्रभूने आपली सर्व लाज त्याच्यावर घेतली की नाही, क्रूसावर. मग आता एखादी गोष्ट जर तुमच्याकडे आहे आणि मी ती तुमच्याकडून घेतली, मग ती गोष्ट आता तुमच्याकडे राहिली, मग आता ती कोणाकडे झाली? मग आता तशीच प्रभू येशूने तुमची लाज कुठे घेतली? मग आता तुमच्याकडे आहे, मग का घेऊन बसल्या? आहे. हालेलुया. कारण जेव्हा लाज येते तेव्हा त्या माणसामध्ये सर्वात पहिला गर्व असते. तेव्हाच तो काय बोलते? मला लाज वाटते. का गर्व असते? जो बोलतो ना मला लाज वाटते, त्याच्यामध्ये सर्वात पहिला काय असते? गर्व. आता का गर्व असते? गर्व पण काय आहे? दृष्ट आत्मा आहे. कारण जो व्यक्ती बोलतो मला लाज वाटते, तो सर्वात पहिला फोकस कोणावर घालतो? स्वतःवर. की मी कशी दिसते, मी उभी राहून विचारू का ह्याचं काय आहे, मी बोलू का, मी रिव्हिजन मध्ये कशी बोलेन, लोक मला बघतील, काय विचार करतील, हे काय करतो? सर्वात पहिला विचार आणतो की नाही? एक विचार आला मग त्याच्यावरच बिजा विचार आणतो, मग बिजा आणतो, मग बिजा आणतो. मग असं काय करतो? लाज धरतो की नाही? पण तो कोण आहे? दृष्ट आत्मा आहे. आणि तो ठेवायचा आहे की प्रभू येशूने घेतला आहे. पण सैतान काय सांगतो? बघ, तो अजून तुझ्याकडेच आहे. मग आता मला काय करायचं आहे? आपण एका वचनाकडे जाऊ. गलातियरास पत्र अध्याय 2 वचन 20. त्याच्या पहिला आपण वाचू रोमकरास पत्र अध्याय 1 वचन 16. कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही. आता हे कोण बोलत आहे? हे कोण बोलत आहे? कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही. पॉल. मग पॉल असं का बोलत आहे की मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही? मग त्याला का लाज वाटायला पाहिजे होती? मग्न होऊन गेलेला. पण मग्न झाल्यानंतर तो का बोलतो की मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही? म्हणजे कुठेतरी त्याला लाज कशाला वाटायला पाहिजे होती? कारण जेव्हा तो पॉल झाला त्याच्या आधी तो कोण होता? शौल होता. आणि तो काय करायचा? ख्रिस्ती जी आहे त्यांचाच काय करायचा? आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला जेव्हा प्रभूचं त्याच्यानंतर तो कोण झाला? तेव्हा तो काय म्हणतो की मला, म्हणजे तो पहिला काय करायचा ते लोकांना माहित नव्हतं. आणि त्यांनाच आता तो काय सांगायला जातो? वचन सांगायला जातो.
त्याचं मन परिवर्तन झालं, पण तो आता जेव्हा त्या लोकांना सांगायला जातो, तेव्हा सर्वात पहिला आपल्या मनात काय होते? आता उदाहरण देते. जर मी पहिला खूप वाईट कामं केली आहेत, खूप वाईट कामं केली आहेत आणि त्याच्यानंतर जर मला वचन भेटलं आणि त्याच्याने माझं जीवन बदललं, मग आता तेच वचन जर मला दुसऱ्यांना सांगायला जायचं आहे, तर सर्वात पहिला विचार काय येते? तू पहिला तू पहिला काय केलेलं? तेच केलेलं आणि आता कोणाला सांगायला चालली? मग विचार येतो की नाही? मग पौलाने पण काय केलं वाचा? कारण कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहूद्याला मग हेलेनाला तारण्यासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. मग पौल सांगतो की मला लाज वाटते की नाही वाटत? वाटते की नाही वाटत? मग आता आपल्याला वाटली पाहिजे. आणि लाज काय आहे? भावना नाही, दृष्ट आत्मा आहे. आणि ज्याच्याकडे तो दृष्ट आत्मा आहे त्याच्याबरोबर सर्वात पहिला त्याच्यामध्ये काय आहे? गर्व आहे. आणि जो लाज धरतो तो स्वतःच्याच कार्यावर, ज्याच्यामध्ये गर्व असतो तो स्वतःच्याच कार्यावर अवलंबून असतो. आणि जर आपण वचन सांगायला जातो आणि आपल्याला जे पहिलं आपण केलं ते आठवते की पहिला मी किती चुकीची कामं केली आहेत आणि मी कशी जाऊ त्यांना वचन सांगायला, म्हणजे ती कुठेतरी आपण परत भूतकाळामध्ये जायला, कारण जे झालं आहे ते परत आपला प्रभू येशू कधी आपल्याला आठवण करून देत नाही. मग तो कोण झाला? मग ते कोण सांगते तुम्हाला की तू जाऊ नको, तू पहिला तसंच केलं होतं आणि आता त्याला कसं सांगणार? मग आता मला ते ऐकायचं आहे की पुढे जायचं आहे? पौलाने काय केलं? तिथेच थांबतो मी की त्याने सांगितली? कारण गलातीकरास 2:20 वाचा. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि काय सांगते वचन? मी कुठे आहे? काय सांगते? मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर. मग जेव्हा आपल्याला विचार येतात मी 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 कशी दिसते, मी काय बोलणार, मला लोक काय बोलतील, जेव्हा मी 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 करतो, पण प्रभू काय सांगतो? मी कुठे आहे? वधस्तंभावर खिळलेला आहे. मग आता तुमच्याकडे आहे मी पण ना, तो कुठे आहे? वधस्तंभावर खिळलेला आहे. मग आता मला वचन सांगायला लाज धरायची आहे, कारण ते मी सांगत आहे की माझ्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे तो सांगत आहे. मग आता माझ्याकडे मी आहे, कारण आपल्याला प्रभू येशूने अभिषेक केला आहे की नाही? दिनांत सुवार्ता सांगण्यास वचन बोलतो की नाही की मला प्रभू येशूने दिनांत सुवार्ता सांगण्यास अभिषेक केलं आहे की करणार आहे? मग आता मला जायला पाहिजे की नाही? मग जर तो सांगतो की नाही तू नाही जाऊ शकत, पण काय करतो? मग तोच प्रॉब्लेम आहे. मग आता त्याच्यावर काय करायचं आहे? प्रॉब्लेमवर मनन चिंतन नाही करायचं. मग जे वचन दिलंय त्याच्यावर काय करायचं आहे? मनन चिंतन करायचं आहे. प्रॉब्लेमवर मनन चिंतन. हो, हालेलुया. परत वाचा रोमकरास
कारण कारण मला मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही. मग वाटली पाहिजे. पौलाला वाटली, मग जर त्याला नाही वाटली मग आपल्याला वाटली पाहिजे. पुढे. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला प्रथम यहुद्याला मग हेलेन्याला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. काय आहे? विश्वास ठेवणाऱ्याला ती काय आहे? देवाचे सामर्थ्य आहे. मग सामर्थ्य म्हणजे काय? शक्ती. आणि शक्ती म्हणजे काय? सामर्थ्य. सामर्थ्य म्हणजे काय? सामर्थ्य म्हणजे काय? आपण बदलू शकतो. सामर्थ्य म्हणजे एक अशी शक्ती जी कुठल्याही परिस्थितीला बदलू शकते. म्हणजे आता उदाहरण, जर एक पंखा आहे आणि जर तो आता पंखा बंद आहे की चालू आहे? चालू आहे. का चालू आहे? कारण त्याच्यात एक अशी शक्ती वाहत आहे जी त्याला फिरवत आहे. आणि जर मी बटन बंद केलं तर पंखा काय करणार? का बंद होणार? मग जर मला ते चालू करायचं असेल तर काय करावं लागेल? म्हणजे ती शक्ती त्याच्यात वाहणार आणि तो फिरणार. त्याचप्रमाणे सामर्थ्य काय आहे? एक अशी शक्ती जी कुठल्याही परिस्थितीला बदलू शकते. मग वचन काय आहे? वचनामध्ये काय भरलं आहे? म्हणजे प्रत्येक शब्द जो वचनाचा आहे त्याच्यामध्ये काय आहे? आणि तो शब्द जो स्वीकारतो त्याची जी परिस्थिती आहे ती बदलल्याशिवाय राहू शकत नाही. मग तारणासाठी ती देवाचे काय आहे? सामर्थ्य आहे. मग तुमचं तारण झालं आहे? कधी झालं? सर्वांचं तारण झालं आहे? कोणाचं नाही झालं? हात वर करा. कोणाचं झालंय? हात वर करा. आणि ती तारण नाही झालं? मग तारण म्हणजे काय? न उद्धार म्हणजे काय? बरोबर. मग आता तुमचं सर्वांचं तारण झालं आहे की नाही झालं? मग ती तारणासाठी काय आहे? सामर्थ्य आहे. मग आता जी सुवार्ता आहे जी मला भेटली आहे ती मला आता काय करायची आहे? दुसऱ्यांना पण द्यायची आहे. आणि लाज धरायची. मग मी ती दुसऱ्यांना कशी देऊ शकते? कशी देऊ शकते मी दुसऱ्यांना? आपण शिकूया आपण कसं देऊ शकतो. प्रेषितांची कृत्ये अध्याय 14 वचन 6. चौदा अध्याय न वचन 6. हे ओळखून ते लुकवनिया प्रांतातील लुस्त्र व दर्बे या नगरात व त्या सभोवतालच्या प्रदेशात पळून गेले. पुढे. आणि तेथे ते सुवार्ता सांगत राहिले.
लुस्त्रात पायांनी अवधू असा कोणी एक माणूस बसला होता. तो जन्मता पांगला असून कधी चालला नव्हता. पुढे तो पौलाचे बोलणे ऐकत असे. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हटले, तू आपल्या पायावर नीट उभा राहा. तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. काय झालं या ठिकाणी? कोण कोण होते? ते होते. त्यांनी काय केलं? परत वाचा 14:6. हे ओळखून ते लुकवनिया प्रांतातील लुस्त्र व दर्बे या नगरात व त्या सभोवतालच्या प्रदेशात पळून गेले. मग या ठिकाणी कोण कोण होते? कोण कोण पळून गेले? काय? पॉल आणि कोण होते? त्याच्या बरोबर होते की नाही? मग त्यांनी काय केलं? सर्वात पहिला काय केलं? जर मला दुसऱ्यांना सुवार्ता सांगायची असेल तर मला सर्वात पहिला काय करावं लागेल? यांनी काय केलं? ज्या प्रदेशात ते राहत होते त्या प्रदेशातून कुठे गेले? घरातच बसून राहिले की बाहेर गेले? गेले की नाही? मग आता जर मला सुवार्ता सांगायची असेल तर मला काय करावं लागेल? पाऊल उचलून बाहेर, घराच्या बाहेर पाऊल टाकावं लागेल की नाही? जावं लागेल की नाही? की घरात बसून मी सांगू शकते? बाहेर जायला लागेल. मग पौलाने काय केलं? सर्वात पहिला आपल्या घरातून बाहेर पाऊल टाकलं की नाही? पुढे 7. आणि तेथे ते सुवार्ता सांगत राहिले. मग जर मला सुवार्ता सांगायची असेल तर सर्वात पहिला काय करावं लागेल? घरातून पाऊल पळून जायला लागेल नाही? घरातून पाऊल बेना टाकायला लागेल की नाही? घरातून बाहेर निघावं लागेल की नाही? आणि निघल्यानंतर त्यांनी काय केलं? त्या ठिकाणी जाऊन मग सुवार्ता म्हणजे काय? देवाचे वचन. अजून सुवार्ता म्हणजे काय? नाही. सुवार्ता म्हणजे काय? चांगली बातमी. म्हणजे आता उदाहरण की जर ह्या आजीला उदाहरण समजा या आजीचा पाय दुखत आहे. मग आता तुम्ही समजा तिच्याकडे गेलेत आणि तुम्हाला वचन ठाऊक आहे आणि त्या आजीला वचन ठाऊक नाही. मग ती तुम्हाला काय सांगणार? की माझा पाय दुखतो, मला चालायला येत नाही. मग आता ती जे तुम्हाला सांगत आहे ते काय आहे?
मग ती बातमी कुठली आहे, चांगली आहे की वाईट आहे? म्हणजे ती ती तुम्हाला काय सांगत आहे? तिचं प्रॉब्लेम तुम्हाला सांगत आहे. मग ती तिच्यासाठी वाईट बातमी झाली. आणि तुमच्याकडे वचन आहे की धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने तू बरी झाली. हे तुमच्याकडे काय आहे आता? वचन आहे. आणि हेच तुम्ही तिला जाऊन जर सांगितलं तर हे तिच्यासाठी काय झालं? सुवार्ता म्हणजे काय? चांगली बातमी. मग तिची जी वाईट बातमी आहे, ती वाईट बातमी जर तुम्ही ऐकली आणि तुम्ही पण तिला तेच सांगू लागले की माझ्या मैत्रिणी बरोबर पण असंच झालेलं आणि ती 2 दिवसानंतर गेली, आणि जर तुम्ही हे सांगितलं तर तिचं काय होईल? ती वाईट बातमीच झाली की नाही? मग चांगली द्यायची असेल तर काय सांगावं लागेल? ती नेगेटिव्ह बोलली, पण चांगली बातमी द्यायची असेल तर काय सांगायला लागेल? हो. मग आता मला हेच काय करायचं आहे? मग पौलाने घरातून बाहेर पाऊल टाकलं, मग तसंच आपल्याला पण काय करायचं आहे? टाकायचं आहे. आणि तिथे जाऊन काय सांगायचं आहे? सुवार्ता की पिक्चरची स्टोरी? काय सांगायचं आहे? सुवार्ता सांगायची आहे. आणि ते आपण काय ऐकतो? पिक्चरची स्टोरी. मग काय ऐकतो? सुवार्ता ऐकतो की नाही? पुढे लुस्त्रात पायांनी अवधू असा कोणी एक माणूस बसला होता. तो जन्मता पांगला असून कधी चालला नव्हता. काय होतं? अधू असा माणूस म्हणजे काय? तो जन्मता कधी चालला नव्हता. पुढे तो पौलाचे बोलणे ऐकत असे. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून. आता इथे कोण होता? एक व्यक्ती होता, तो कधी जन्मता चालला नव्हता. आणि त्या ठिकाणी पौल काय करत होता? सुवार्ता सांगत होता. आणि तो व्यक्ती काय करत होता? जो पौल सुवार्ता सांगत होता, तो जो व्यक्ती पांगला होता तो काय करत होता? ऐकत होता. मग पौलाने काय केलं? वाचा. पौलाचे बोलणे ऐकत असे. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून. मग पौलाने काय केलं? त्याच्याकडे दृष्टी लावून पाहिलं की नाही? काय पाहिलं? की आपण बरे होऊ असा त्याच्याकडे विश्वास आहे. मग विश्वास आहे त्याला कसं दिसलं? ऐकत तर होता. मग पौलाला ते कसं दिसलं की याच्याकडे विश्वास आहे? मग आता तुम्ही पण इथे बसले आहेत की नाही? आता तुम्ही पण बघत आहेत की नाही? ऐकत आहेत की नाही? मग कसं समजणार की तुमच्याकडे विश्वास आहे?
ऐकतो. इथे सर्व बसले आहेत ते काय, जर तुम्ही त्यांना विचारलं काय करते, ती पण काय बोलेल, ऐकते. त्यांना विचारलं काय करते, ती पण काय करेल. पण खरोखर ऐकत आहेत की विचारामध्ये वेगळंच काय चालू आहे ते तुम्हाला माहित आहे. मग ते पौलाने काय बघितलं याला, की आपण बरे होऊ असा. मग तो कसा दिसला विश्वास त्याला? विश्वास म्हणजे काय? पण पौलाला दिसला की नाही त्याच्यामध्ये विश्वास आहे. मग कसा दिसला? हा, पण ते कसं दिसलं त्याला? समजते, पण त्याला कसं दिसलं की त्याच्याकडे विश्वास आहे. आता जर तुम्ही एकाला वचन सांगत आहात तर तुम्हाला कसं समजणार की याच्याकडे खरोखर विश्वास आहे? ऐकत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर काय दिसत होता? आनंद दिसत होता. जेव्हा इकडून वचन सांगितलं जाते तेव्हा जो व्यक्ती लक्षपूर्वक ऐकतो आणि त्याला समजते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे होतात? असा दुःखी असतो की आनंदी असतो? जेव्हा त्याला समजते काय रहस्य आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे असतात? आनंदी दिसतो की नाही तो? मग इकडे पण काय झालं? परत वाचा. तो पौलाचे बोलणे ऐकत असे. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून. मग त्याने विश्वास आहे असे पाहून म्हणजे त्याने काय बघितलं त्याच्या चेहऱ्यावर? जसा जसा तो त्याला सुवार्ता सांगत होता तसा तसा तो ऐकत होता. आणि कसा ऐकत होता? लक्षपूर्वक ऐकत होता. आणि त्याच्या चेहऱ्यावर काय दिसत होता? आनंद दिसत होता की आपण बरे होऊ असा विश्वास आहे. पुढे मोठ्याने म्हटले, तू आपल्या पायांवर नीट उभा राहा. तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. पौलाने त्याच्याकडे काय पाहिलं? विश्वास आहे असा पाहिलं. आणि काय सांगितलं त्याला? तू आपल्या पायावर नीट उभा राहा. तेव्हा तो माणूस लगेच काय केला? लगेच कसा चालू लागला? कारण पौलाने सर्वात पहिला त्याच्याकडे काय बघितलं? विश्वास बघितलं. आणि जेव्हा बघितलं की खरोखर आता याच्यामध्ये विश्वास आहे तेव्हाच त्याने त्याला काय करून सांगितली? उडी मारायला सांगितली. नीट उभे राहायला सांगितलं. म्हणजे ते काय करायला सांगितलं? कृती करायला सांगितली की नाही? मग सर्वात पहिला काय करायचं असते? सर्वात पहिला तो घरातून बाहेर निघाला. आपल्या घरातून बाहेर पाऊल टाकलं तेव्हाच तर तो तिकडे पोचला की नाही? मग आता मला सर्वात पहिला काय करायचं आहे? माझ्या घरातून बाहेर पडायचं आहे आणि अशा ठिकाणी जायचं आहे जिथे खरोखर त्याला वचनाची गरज आहे. आणि तिथे पोचल्यावर मला काय सांगायचं आहे? सुवार्ता सांगायची आहे की जगाच्या गोष्टी करायच्या आहेत? सुवार्ता सांगायची आहे. आणि जर मी सुवार्ता सांगण्याऐवजी जर जगाच्या गोष्टी केल्या मग आपण काय शिकलो? सुवार्ता सांगायची आहे की दुर्वार्ता सांगायची आहे? सुवार्ता. आणि जर दुर्वार्ता सांगितली मग काय होणार? ते पण ते बीज आहे की नाही?
मग जर मी दुर्वार्ता करत बसलू तर ते बीज पण माझ्या अंतःकरणात पेरलं जाईल की नाही? आणि जर ते नाशवंत बीज आहे तर त्याचं फळ येईल की नाही? मग ते फळ तुमच्या जीवनात येणार की नाही? मग आता मला काय सांगायचं आहे? सुवार्ता की दुर्वार्ता? सुवार्ता सांगायची आहे. आणि जर दुर्वार्ता सांगितली तर ते कसं समजणार की तुम्ही दुर्वार्ता सांगितली? फलावरून समजणार की नाही की कुठलं बीज पेरलंय? जर आता तुम्ही जमिनीमध्ये कारलं पेरलं, मग तुम्हाला फल पण कुठलं येणार? कारलंच येणार, कडू येणार. मग फलावरून समजणार की नाही कुठलं बी पेरलं? मग आता तसंच तुमच्या जीवनात कुठलं बी पेरलंय ते तुमच्या फलावरून समजून येणार की नाही? जर माझ्या जीवनामध्ये खाचकुचलीच दिसत आहे, काटेरी झुडपे दिसत आहेत, मग समजून जायचं की कुठलं बीज पेरलंय? नाशवंत बीज पेरलंय की नाही? म्हणजे जर माझ्या जीवनामध्ये आजार दिसत आहे, कर्ज दिसत आहे, कमतरता दिसत आहे, कडवटपणा दिसत आहे, राग दिसत आहे, मग हे कुठलं बीज झालं? चांगलं आहे की वाईट आहे? मग जर माझ्या जीवनात फलं वाईट दिसत आहेत, मग कुठे ना कुठे प्रॉब्लेम आहे की नाही? बीज कुठलं पेरलं आहे? जे जे अविनाशी बीज आहे, जे देवाचा शब्द आहे ते पेरलं आहे की काहीतरी चुकीचंच पेरलं आहे? मग चुकीचीच फलं येणार. मग आता ते चांगलं पेरायचं असेल तर बीज पण कुठलं पेरावं लागेल? जे अविनाशी आहे. आणि आज आपण शिकलो की आपण पेरणाऱ्याला निवडतो की पेरणाऱ्या जमिनीला निवडतो? पेरणारा जमिनीला की आपण निवडतो? म्हणजे प्रभूने आपल्याला निवडलं आहे की नाही? म्हणजे आपली जमीन त्याला हवी आहे. आणि तो पेरणारा त्याचं काय पेरतो? बीज आहे जे अविनाशी आहे. अविनाशी आहे की नाही? मग आता जर अविनाशी बी पेरलं तर त्याला फळ पण कुठलं यायला पाहिजे? अविनाशी. मग जर कुठलं तरी वेगळंच येते म्हणजे प्रॉब्लेम कुठे आहे? बी तर अविनाशी आहे, जमिनीमध्ये आहे. मग आता सर्वात पहिला माझी जमीन काय आहे ते बघायचं लागेल की नाही? नाहीतर माहित पडलं की जमीन काटेरी झुडपांनी भरलेली आहे, त्याला कधी साफ केलंच नाही, सर्व घाण तशीच आहे. मग त्याच्यामध्ये बीज उगवणार की ते तसंच राहणार? मग आता सर्वात पहिला मला माझी जमीन काय करावी लागेल? साफ करावी लागेल. म्हणूनच त्याच्यामध्ये बी पेरलं जाईल आणि म्हणूनच त्याची. मग आता आपलं काम काय आहे? सर्वात पहिला काय करावं लागेल? जमीन साफ करावी लागेल की नाही? आणि ते कसं करू शकते? कसं करणार साफ? कसा काढणार? कारण जर मी एक बालदी जी घाणेरडी पाण्याची आहे ती नळा खाली ठेवली आणि नळ चालू केला आणि बाहेर गेली आणि 3-4 तासानंतर आली, मग त्या बालदीमध्ये काय दिसणार मला? कसं काय? नाही, एक बालदी आहे, अख्खा घाण पाणी आहे त्याच्यात, आणि तीच बालदी घेऊन जर मी नळाखाली ठेवली आणि नळ चालू केला आणि 3-4 तासानंतर आली, मग त्या बालदीमध्ये मला काय दिसणार? कशी काय? बालदीमध्ये तो स्वच्छ पाणी जाऊन 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 जो घाण पाणी होता तो
घरी जाऊन ट्राय करा. एक घाणेरडी पाण्याची बालदी घ्या आणि नळाखाली ठेवा आणि नळ चालू करा आणि 3-4 तासानंतर या आणि बघा त्याच्यामध्ये काय भेटते. आता कसं साफ पाणी झाला. त्याचप्रमाणे जशी ती बालदी आहे त्याचप्रमाणे आता आपलं हृदय पण आहे आणि त्याच्यामध्ये काय माहित काय काय ठेवलं आहे, काय काय भरलं आहे. आता तुमच्या हृदयामध्ये काय आहे मला कसं माहित पडणार? घाण असू शकते, नाहीतर वचन असू शकते. जर घाण आहे तर ती काढायला मला पाठी जायचं आहे की त्याच्यामध्ये मला स्वच्छ पाणी टाकायच्या मागे जायचं आहे? कारण जी घाण आहे त्याच्यावर जर मी स्वच्छ पाणी टाकत गेलो तर ती घाण आपोआप बाहेर जाणार की नाही? मग आता स्वच्छ पाणी काय आहे? देवाचं वचन आहे आणि तेच मला काय करायचं आहे? बोलायचं आहे, तेच ऐकायचं आहे आणि त्याच्यावरच मनन चिंतन करायचं आहे. मग जसं जसं मी वचनावरच बोलणार, तेच ऐकणार आणि जे शब्द मी ऐकत आहे तेच माझ्या हृदयाच्या जमिनीत माझी घाण भरली आहे ती आपोआप थोड्या दिवसांनी हळूहळू होणार. ती लगेच होणार की त्याला टाइम जाणार? पण हळूहळू पण ते होणार की नाही होणार? नक्की होणार की नाही? मग आता मला काय करायचं आहे? ती घाण काढण्याच्या पाठी जायचं आहे की त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकण्याच्या पाठी जायचं आहे? मग आता मला रात्रंदिवस त्याच्या वचनावरच काय करायचं लागेल? तेच बोलावं लागेल, तेच ऐकावं लागेल आणि त्याच्यावरच की जगाची चिंता. जर मी स्वच्छ पाणी इथे टाकत आहे 3-4 तास स्वच्छ पाणी टाकला आणि परत घरी जाऊन 5 तास घाणेरडा पाणी टाकला, मग ती बालदी कधी स्वच्छ होऊ शकते? थोडा स्वच्छ टाकतो, थोडा घाण टाकतो, थोडा स्वच्छ, थोडा, मग ते काय होणार? सर्व मिक्स होणार आणि ती घाणच होणार की नाही? मग घरी जाऊन परत जगाच्या गोष्टी करायच्या आहेत की मला कंटिन्यू वचनामध्ये राहायचं आहे? हालेलुया. मग या ठिकाणी आपण काय बघितलं? पौलाने सर्वात पहिला काय केलं? पहिला तर त्याने निर्णय घेतला की मला सुवार्ता सांगायला जायचं आहे. मग आता निर्णय घेतला का? मला जे वचन भेटलं आहे ते माझ्याकडेच ठेवायचं आहे की दुसऱ्यांना सांगायचं आहे? दुसऱ्यांना द्यायचं आहे. मग पहिला निर्णय घेतला, त्याच्यानंतर त्याने काय घेतलं? घरातून बाहेर पाऊल टाकलं, घराच्या बाहेर गेला, स्वतःचा स्वार्थ मारला आणि घराच्या बाहेर गेला. पण आपलं काय होते? तुमचं तर माहित नाही, तुम्ही तर जात असाल. माझं काय व्हायचं? आज थोडा कंटाळा आलाय, उद्या कधी जाऊ बघू, आज थोडी लोलते. असं होते की नाही? कधी कंटाळा येतो? तुमच्या बरोबर नसेल होत, सर्व इकडची चांगली माणसं आहेत. हालेलुया. मग स्वतःचा स्वार्थ घेऊन बसायचा आहे की सर्वात पहिला माझा स्वार्थ मारायचा आहे? पौलाने स्वार्थ घेऊन बसला की त्याचा स्वार्थ मारून घराच्या बाहेर पाऊल टाकलं. मग आता मला पण काय करायचं आहे? घराच्या बाहेर जायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे? ज्याला गरज आहे त्याच्याकडे जायचं आहे आणि त्याला काय सांगायचं आहे? सुवार्ता सांगायची आहे. त्याच्यानंतर ते वचन परत वाच, पाठी घे. तो पौलाचे पाठी घे मगारी बस. हे ओळखून ते
लुक्वनिया प्रांतातील प्रांतातील लुस्त्र व दर्बे या नगरात व त्या सभोवतालच्या प्रदेशात पळून गेले पुरे आणि तेथे ते सुवार्ता सांगत राहिले. पुढे लुस्त्रात पायांनी अवधू असा कोणी एक माणूस बसला होता. तो जन्मता पांगला असून कधी चालला नव्हता. तो पौलाचे बोलणे ऐकत असे. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून तो माणूस काय करत होता? पौलाचे बोलणे ऐकत होता. म्हणजे जो पौल त्याला वचन सांगत होता तो कंटिन्यू काय करत होता? ऐकत होता, ऐकत होता, ऐकत होता, ऐकत होता. आणि ऐकण्याने त्याच्यामध्ये काय आला? विश्वास आला. मग त्याचप्रमाणे उदाहरण देते. जेव्हा काश्मीर मामा माहित आहेत वादल्या, हो, जेव्हा ते आजारी होते तेव्हा ते काही करू शकत नव्हते, एकदम खाटेला. पण जेव्हा ब्रदर त्यांच्या घरी गेला आणि ब्रदरांनी त्यांना काय सांगितलं? काय सांगितलं? वचन सांगितलं. जसं जसं ते त्यांना सांगत गेले तसाच जो व्यक्ती खाटेला खिळलेला, जो चालत नव्हता, तो व्यक्ती काय करू लागला? परत काय करू लागला? चालू लागला की नाही? आणि बरा झाला की नाही? मग तो कसा चालू लागला? तो तर असा लाद्यावर रांगत वॉशरूमला जायचा, नाहीतर कधी तिथेच करायचा. मग त्याची ही परिस्थिती होती. पण जेव्हा त्याला सुवार्ता सांगण्यात गेली, त्याच्याकडे कुठली बातमी होती? की मी चालू शकत नाही, मी आजारी आहे. आणि ते लास्टचं कम्युनियन असते ते पण त्याला देण्यात आलं होतं. मग एवढी परिस्थिती काय होती? खराब होती. आणि त्या दिवशी तो काय करणार होता? ते पण करणार होता, सुसाईड करणार होता. पण त्याने विचार काय केला की थोडं थांबते, आज ब्रदर येणार आहेत कुठले तरी, मग ते गेल्यानंतर आपलं काम करणार. पण जेव्हा ब्रदर त्यांच्या घरी गेले आणि ब्रदरांकडे कुठली बातमी होती? चांगली बातमी होती, म्हणजे सुवार्ता होती. ते जेव्हा त्यांना वचन सांगण्यात गेलं, तेव्हा त्यांची जी परिस्थिती अशी झोपलेली होती ती ते काय करू लागले? उठून बसले आणि चालू लागले की नाही? मग ते कसं काय झालं? जेव्हा त्यांनी ऐकलं त्यांच्यामध्ये काय दिसला? विश्वास दिसला. आणि त्याच विश्वासाने त्यांच्याकडून काय झाली? कृती केली. मग इथे पण काय झालं? तो व्यक्ती जन्मता कधी चालला नव्हता. जन्मापासूनच तो काय होता? कधी चाललेला नव्हता. पण जसं जसं तो ऐकत गेला त्याच्यामध्ये काय झालं? विश्वास आला. आणि त्याच विश्वासाने जेव्हा पाहिलं, चेहऱ्यावरचे हावभावाने समजलं, त्याच्यामध्ये काय आला? सर्वात पहिला आनंद आला की मी पण बरा होऊ शकते. आणि जेव्हा त्याला कृती करायला सांगितली तेव्हा लगेच तो उठला आणि चालू लागला. हालेलुया. मग आपला प्रॉब्लेम कुठे असते? आपला प्रॉब्लेम कुठे असते? लाज ती वाटते, पण प्रॉब्लेमचं सांगते.
आता उदाहरण देते, की जर माझा हात दुखत आहे, हात सुजलेला आहे, दुखत आहे, काही काम होत नाही. मग तो हात दुखत आहे हे मला दिसत आहे. पण मी माझ्या विचारांमध्ये काय केलं आहे, की माझा हात दुखत आहे, हात सुजलेला आहे, हात दुखत आहे, दुखत आहे, दुखत आहे. म्हणून तो हात काय करते? मग मला हाताच्या मागे जायचं आहे, की जो माझ्यामध्ये विचार आहे तो बदलायला जायचा आहे. मग जेव्हा तुम्ही एखाद्याला वचन सांगता ते कशासाठी सांगायचं आहे? त्याचे जे विचार आहेत, की माझं दुखते, 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 ते विचार त्याला काय करायचे आहे? म्हणजे उदाहरण, आता तुम्ही इकडे येता, सांगता की डोकं दुखते, की काहीतरी आजार आहेत. मग आम्ही काय देतो? एक बॉटल सिरप देतो की नाही? मग काय देतो? वचन देतो की नाही? गेलं की नाही? मग असंच आता तुम्हाला ह्यात शहाणपण भेटलं, की आता हे केल्यावर काम होते. मग जर तुमचे शेजारी नाहीतर कोण नातेवाईक असाच त्यांना प्रॉब्लेम झाला, मग आता तुमच्याकडे शहाणपण आहे की नाही? मग आता तेच तुम्ही त्यांच्यावर पण करू शकता की नाही? नाही, तुम्हाला सांगायचं नाही, पण त्यांचं बरं करायचं आहे की नाही? हालेलुया. मग पौलाने काय केलं? ते लाज धरून बसला की गेला बाहेर? मग आता मला लाज धरून बसायचं आहे की बाहेर जायचं आहे? ऐकणार जर तुम्ही हालेलुया. एक सांगते, प्रभू प्रभू येशू नाझरेत त्याच्याच गावामध्ये जास्त काय करू शकला? जास्त काय चमत्कार करू शकला का? का तो नाझरेत गावामध्ये जास्त काय करू शकला नाही? यो आमच्याच गावचा आहे, मरियेचा मुलगा, सुताराचा मुलगा आहे, असे बोलत होते की नाही? मग आता आता तुम्हाला तुमच्याच गावामध्ये काय करत आहात? बोलत आहात. तेच सांगते, बसा पहिला ऐका. पहिला ऐका. आता प्रभू येशू त्याच्या गावामध्ये जास्त काय करू शकला? आंटी पहिला ऐका. प्रभू येशू त्याच्या गावामध्ये काय करू शकला? नाही. मग आता तुम्हाला त्या गावातून बाहेर पाऊल टाकायचं आहे, आणि जर तुम्ही इथे सांगितलं तर तुमचं ऐकणार की नाही? हा, मग इकडे सांगायचं आहे, पण फक्त वचन सांगायचं आहे. जर तुम्ही इतर गोष्टी सांगणार ते कोण नाही ऐकणार. हो. हालेलुया. परत वाचा. तो पौलाचे बोलणे ऐकत असे आणि पौल काय सांगत होता? फक्त आणि फक्त सुवार्ता सांगत होता. मग मला पण फक्त आणि फक्त काय सांगायचे आहे? त्याच्यानेच त्याचं जीवन बदललं. कारण आताच आपण शिकलो की तो अविनाशी शब्द जिवंत आणि सार्वकाल टिकणारा शब्द आहे. मग ते बीजच अविनाशी आहे, म्हणजे त्याला काही त्याचा नाश होणार नाही. मग मला बीज कुठलं पेरायचं आहे? अविनाशी. मग तुम्हाला पण कुठलं बीज पेरायचं आहे? अविनाशी बीज पेरायचं आहे. आणि दुसऱ्यांना पण कुठलं बीज पेरायचं आहे? अविनाशी पेरायचं आहे. आणि जर मी नाशवंत पेरलं तर त्याचा पण लॉस होणार आणि माझा पण नाश होणार. कारण जमीन आहे, जमीन पीक उगवणार की नाही उगवणार? त्याचं कामच काय आहे? मग जे पेरणार त्याचंच ते येणार. हालेलुया. मग लिहा. सर्वात पहिला
मला घरातून बाहेर पाऊल टाकायचं आहे. लिहिलं? दुसरा, मला त्यांना सुवार्ता सांगायची आहे. जेव्हा मी त्यांना सुवार्ता सांगणार, जेव्हा ते ऐकतील, त्यांच्या चेहऱ्यावरून मला काय दिसणार? आनंद जेव्हा मी पाहणार, तेव्हा समजणार की त्यांच्यामध्ये आता काय आहे? विश्वास आहे. आणि त्याच विश्वासाने मला त्यांना कृती करायला सांगायचे आहे. हालेलुया. त्यांच्यामध्ये मी विश्वास पाहणार आणि त्याच्यानंतर मला त्यांना कृती करायला सांगायचे आहे. कोणाला काय प्रश्न आहे? आणि जेव्हा आपण सुवार्ता सांगायला जातो, तेव्हा जर आपल्याच जोडीला कोण असेल, तर अशा व्यक्तीला घेऊन जा जो विश्वासामध्ये आहे. नाहीतर असं होणार की मी तर विश्वासामध्ये आहे आणि ज्याला घेऊन चालली आहे त्याला वचन ठाऊक नाही. आणि जर मी अधिकार घेतला, समजा उदाहरण, तुम्ही कोणाच्या घरी गेल्या आणि तुमच्या सोबतीला कोणाला तरी घेऊन गेले, तुम्ही वचनामध्ये आहेत पण त्या व्यक्तीला वचन माहित नाही आणि तुम्ही त्या व्यक्तीवर प्रार्थना केली आणि तुमच्या सोबतीला जो व्यक्ती तुम्ही घेऊन गेले आहेत तोच बोलतो की अरे त्याचा हात तर अजून सुजलेलाच आहे. मग तिथे काय झालं? जी तुम्ही प्रार्थना केली त्याचं काय झालं? तिथेच त्या बीजचं अबॉर्शन झालं की नाही? गेलं की नाही ते? म्हणजे तुम्ही जमिनीमध्ये ते पेरलं आणि 2 मिनिटांनंतर लगेच मग त्याला फळ येणार. मग मला काय करायचं आहे? ज्याला घेऊन जाणार तो पण कोण पाहिजे? विश्वासू पाहिजे. हालेलुया. मग कोणाला काय प्रश्न आहेत? काहीच नाही प्रश्न? समजलं? मग सर्वात पहिला काय करायचं आहे? तुम्ही सांगा. सर्वात पहिला काय करायचं आहे? सर्वात पहिला मला दुसरा सुवार्ता की दुर्वार्ता? तिसरा आणि चौथा त्याला कृती करायला सांगायची आहे. हालेलुया. मग आता मला लाज धरली पाहिजे. पौलाने लाज धरली आणि सुवार्ता सांगणं मला काय आहे? गरजेचं आहे की नाही? गरजेचं आहे की नाही? हालेलुया. मग आता जर मी लाज घेऊन बसली तर मी माझं पण नुकसान करणार आणि दुसऱ्याचं पण करणार. कारण प्रभू येशूने जर मला निवडलं आहे तर त्याने कशासाठी निवडलं आहे? की आपण त्याचं काम करू शकतो की नाही? आणि त्याच्यासाठी त्याने आपल्याला काय केलं आहे? मग जर मी त्याचंच काम करत नाही मग काय फायदा होणार? मग एवढं शिकून फक्त मी माझ्याचकडे ठेवलं आणि माझंच जीवन बदललं, मग तो तर स्वार्थ झाला की नाही?
स्वार्थ झाला की नाही? मग तेच जे मला थोडं तरी भेटलं असेल तेच जाऊन कोणाला सांगायचं आहे आणि त्याचं जीवन पण बदलायचं आहे. मग आज तुम्ही शिकले की आपलं हृदय काय आहे? जमीन आहे आणि प्रत्येक शब्द काय आहे? बीज आहे. आणि देवाचं वचन काय आहे? बीज नाही, अविनाशी बीज आहे. आणि आपण सर्वात पहिला कुठल्या बीजापासून जन्मलेलो होतो? नाशवंत बीजाकडून. पण आता कुठल्या बीजापासून जन्मलो आहोत? अविनाशी. कसे काय? जेव्हा आपण तो शब्द घेतला तेव्हाच आपल्यामध्ये काय झालं? आपल्या आत्म्याचं नव्याने जन्म झाला. मग आता जे पहिलाचे श्राप होते, जे काही होतं ते सर्व काय झालं? ते नष्ट झालं आणि आता आपण कशाने चालत आहोत? नवीन जन्म झाला आणि आता आपण आत्म्याने चालत आहोत. हालेलुया. मग आता जेव्हा मी वचन सांगायला जाते इतरांना, तेव्हा अशाच व्यक्तीला सांगायला पाहिजे की ज्याला खरोखर वचनाची गरज आहे. आणि जर कोण येते मला सांगायला जगाच्या गोष्टी, त्याच्या ऐकायच्या आहेत की त्याला तिथेच थांबवायचं आहे आणि आपलं वचन चालू करायचं आहे? त्याला वचन द्यायचं. मी काय सांगते की जर एक व्यक्ती आहे आणि त्याला बघा 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 एक व्यक्ती आहे आणि जर मी त्याला वचन सांगत आहे पण तो मला त्याचाच प्रॉब्लेम 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 सांगत आहे आणि त्याच्याकडे जी वाईट बातमी आहे तीच जर मी घेतली तर त्याला काय भेटू शकते? तुमचं पण नुकसान. तर त्याला तिथेच थांबवायचं आहे आणि मला काय द्यायचं आहे? सुवार्ता द्यायची आहे. हालेलुया. आणि आपली जे काही होती लाज ती प्रभू येशूने क्रुसावर ऑलरेडी घेतली आहे. मग आता लाज धरायची आहे? नाही धरायची. हालेलुया. परत वाचा वचन. तो पौलाचे बोलणे ऐकत असे. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून. मग आता इकडे तुम्ही वचन ऐकलं की नाही? 2 दिवस झाले ऐकता की नाही? मग जे वचन मी ऐकलं आहे तेच वचन जाऊन मला घरी पण काय करायचं आहे? त्याच वचनावर परत अभ्यास करायचा आहे, त्याचा सराव करायचा आहे. जर मी तेच केलं नाही आणि बाहेर जाऊन विसरली तर त्याचा काय फायदा होऊ शकते? आता लास्ट टाइम आपण काय शिकलेलो? काल काय शिकवलं? काल काय शिकवलं? म्हणजे घरी जाऊन तिने अभ्यास केला आणि जर मी घरी जाऊन अभ्यास केलाच नाही आणि इथून बाहेर निघाली, आता उदाहरण देते चला. तुम्हाला भूक लागली आणि दोन व्यक्ती आहेत आणि दोघांना भूक लागली आणि एक गेला 5 स्टार हॉटेलमध्ये, एक गेला धाब्यावर. दोघं पण जेवले, दोघांनी पण पोट भरून जेवलं. पण ज्याने 5 स्टार हॉटेलमध्ये जेवलेलं तो बाहेर येऊन लगेच उलटी केली आणि जो धाब्यावर जेवला त्याचं मस्त पोट भरलं. मग आता कोणाचा फायदा झाला? अरे पण तो ते 5 स्टार हॉटेलमध्ये जेवला ना.
मग त्याचा फायदा नाही झाला, त्याला पोषण नाही भेटणार. कसं? उलटी केली ना त्यांनी, मग त्याच्या शरीराला काय भेटणार त्याचं? मग एवढे पैसे दिले ना, 5 स्टार हॉटेलमध्ये बसून जेवला, शरीराला काय भेटणार नाही. त्याचप्रमाणे आता मी इकडे वचन ऐकतो की नाही, ऐकतो की नाही, पण जर मी बाहेर जाऊन उलटी केली मग काय फायदा होणार? म्हणजे ते वचन मला पचवायचं आहे की नाही? वचन पचवायचं आहे की नाही? मग आता घरी जाऊन मला काय करावं लागेल? उलटी करायची आहे की वचन पचवायचं आहे? मग ते कसं पचवणार? हे माहित आहे, पण घरी जाऊन काय करतो? ती गाय बघितली आहे कधी? गाय बघितली आहे, जेव्हा ती ते चारा खाते तेव्हा ती काय करते? ती खाते आणि खाल्ला एका ठिकाणी जाणार, बसणार आणि ते परत बाहेर काढून तेच 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 तेच. मग ती काय करते त्याचं? मग तसंच मला पण काय करायचं आहे, त्याच्यावरच रात्रंदिवस तेच 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 तेच, त्याच्यावरच मनन चिंतन करायचं आहे आणि तेच बोलायचं आहे. मग माझं जीवन पण कसं होणार? बदलणार की नाही? पण जर मी रात्रंदिवस फक्त ते जगाचं चावत आहे चावत आहे चावत आहे चावत आहे, काय फायदा नाही, पण करतो काय? मग ते माहित असून जर तो करतो मग तो कोण झाला? मग ते माहित आहे पण करतो काय? बदलावं लागेल की नाही? हालेलुया. कोणाला काय प्रश्न आहे? या कोणीतरी शेवटची प्रार्थना करायला. शेवटची प्रार्थना करायला या. या आंटी. वचनानुसार. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद होली स्पिरिट. आता जे आपण शिकलो ते वचनाद्वारे, वचन काय सांगितलं की जे बीज जे तुम्ही जमीन आहात आणि त्या जमिनीमध्ये तुम्ही चांगलं बीज पेरलेलं आहे आणि ते चांगल्या वाटेवर पडलेलं आहे आणि तुम्हाला चांगलं पीक मिळालेलं आहे. कोणाला 30 पट, कोणाला 60 पट, तर कोणाला 100 पट. हे मी विश्वास ठेवते. आणि पिता परमेश्वर जे वचन सिस्टरांनी मला सांगितलं त्या वचनावर आम्ही मनन आणि चिंतन करून ते आमच्या मनामध्ये आम्ही साठवून ठेवत आहे. या बापिता ही प्रार्थना मी तुझ्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. जय येशू.